नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कालसर्पदोष म्हणजे काय, त्याचे प्रकार किती, कालसर्पदोष असल्याची लक्षणं कशी ओळखावी आणि एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष असेलच तर त्याला कोणत्या प्रकारच्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं, याशिवाय कालसर्पदोष जरी कितीही घातक प्रकारचा असला, कितीही गंभीर स्वरूपाचा असला तरी पण जेव्हा एखादी समस्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जन्म घेते तर समस्येबरोबर उपाय देखील जन्माला आलेला असतो। त्यामुळे अर्थातच कालसर्पदोषावर सुद्धा ज्योतिषशास्त्राने खूप चांगल्या पद्धतीने अचूक असे उपाय सुचवलेले आहेत। या सर्व गोष्टींची माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजेल। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जन्माबरोबरच त्याच्या कुंडलीमध्ये अनेक योग येतात। यातील काही योग खूप चांगले असतात जे त्या व्यक्तीचे आयुष्य बदलून टाकतात, तर काही योग अत्यंत वाईट सुद्धा असतात। याशिवाय कुंडलीमध्ये असे काही योगही तयार होतात जे त्या व्यक्तीच्या राशीला संमिश्र असे परिणाम देतात। अशा परिस्थितीमध्ये सर्व सुखसुविधा असूनही ती व्यक्ती बहुतेक वेळा अस्वस्थच राहते। एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत अनेक प्रकारचे शापित योग सुद्धा आढळतात। कालसर्प योग हा या शापित योगांपैकी एक आहे। ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प नावाचा दोष असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। कुंडलीमध्ये सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये येतात तेव्हा कालसर्प नावाचा योग तयार होतो। त्यामुळे हा दोष नसून योग आहे। या योगामध्ये राहू हा सापाचे मुख असतो आणि केतू सापाची शेपटी असतो। यामुळे भविष्यातील काही घटनांची पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते असे सांगितले जाते। हा योग ज्याच्या कुंडलीमध्ये येतो ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम प्रकारे यश प्राप्त करू शकतात। अशा मंडळींना अचानक धनलाभ होतो, उच्चाधिकाराच्या जागा मिळतात। मात्र याउलट हा योग तीव्र स्वरूपामध्ये असेल तर दारिद्र्य सुद्धा येते। खूप परिश्रम करून सुद्धा काहीच पदरात पडत नाही। तर आता आपण कालसर्प योगाची प्रकारानुसार माहिती जाणून घेऊया, जेणेकरून कालसर्प योग आपल्याला अधिक सविस्तररित्या समजेल। बघा, कालसर्प योगाचे तसे एकूण 144 प्रकार आहेत असे सांगितले जाते। यापैकी 12 प्रकार हे मुख्य प्रकार म्हणून ओळखले जातात, तर त्या 12 प्रकारांचीच माहिती या व्हिडिओत आपल्याला घ्यायची आहे। यातला पहिला प्रकार आहे अनंत कालसर्प योग। बघा, ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये राहू पहिल्या आणि केतू 7व्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला अनंत कालसर्प योग असे म्हटले जाते। अशा व्यक्तींच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतात, विवाह योग लांबतात, मतभेद निर्माण होतात, नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो। पहिल्या घरातील राहूच्या अस्तित्वामुळे व्यक्तीला सतत संघर्ष करावा लागतो, तर 7व्या घरातील केतूमुळे जोडीदारासोबत त्याचे काही व्यवस्थित पटत नाही, म्हणजे असमाधानकारक वातावरण राहते असे सांगितले जाते। दुसरा प्रकार आहे कुळिक कालसर्प योग। ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये राहू 2ऱ्या आणि केतू 8व्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला कुळिक कालसर्प योग असे म्हटले जाते। शैक्षणिक समस्या निर्माण होऊ शकतात, खाणेपिणे, वाईट सवयी यामुळे वारंवार आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात, अनेक रोग व्याधी जडू शकतात। पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान मानले जाते। या प्रकारच्या दोषामुळे माणसाला दारिद्र्य देखील येऊ शकते। कुंडलीत कुळिक कालसर्प योगामुळे गंभीर अपघात होऊ शकतात असे सांगितले जाते। तिसरा प्रकार आहे वासुकी कालसर्प योग। ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू 3ऱ्या आणि केतू 9व्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला वासुकी कालसर्प योग असे म्हटले जाते। यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक आघाड्यांवर त्याला अडचणी येतात, प्रयत्नांना यश मिळत नाही, पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते। जन्मकुंडलीतील 3रे घर हे व्यक्तीची मेहनत दर्शवते, तर 9वे घर हे व्यक्तीचे नशीब आणि भाग्य दर्शवते। कुटुंबासाठी यामुळे अनेक पातळ्यांवर त्या व्यक्तीला झगडावे लागते। यानंतरचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे पद्म कालसर्प योग। बघा, ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये राहू 5व्या घरात आणि केतू 11व्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला पद्म कालसर्प योग असे म्हटले जाते। यामुळे शिक्षणाची समस्या, प्रेमसंबंध, प्रेमविवाह, आरोग्य आणि दैनिक उत्पन्नाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात।
तसेच विद्यार्थ्यांच्या जन्मकुंडलीमध्ये हा योग असल्यास अभ्यासामध्ये खूप परिश्रम केल्यानंतर सुद्धा त्यांना चांगले परिणाम पाहायला मिळत नाही असे सांगितले जाते। यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे महापद्म कालसर्प योग। बघा, ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये राहू 6व्या आणि केतू 12व्या घरात असून अन्य सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला महापद्म कालसर्प योग म्हणतात। यामुळे नोकरी, सेवा, हितशत्रूंचा त्रास, आरोग्य, अतिरिक्त खर्च, कमी उत्पन्न, सरकारी प्रशासन इत्यादी खात्यांकडून अडचणी यासारख्या समस्या उद्भवू शकतात। आपल्याला जर अशा समस्यांशी संबंधित विषयांवर प्रश्न पडत असल्यास तज्ज्ञ व्यक्तींकडून आपल्या कुंडलीचे विश्लेषण केले पाहिजे असा सल्ला दिला जातो। कालसर्प योगाच्या पुढच्या प्रकाराचं नाव आहे ते म्हणजे शंखफळ कालसर्प योग। बघा, ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये राहू 4थ्या आणि केतू 10व्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला शंखफळ कालसर्प योग असे म्हटले जाते। याचा नकारात्मक प्रभाव बालपणी तीव्र प्रकारे दिसतो असे सांगितले जाते। पत्रिकेतील 4थ स्थान हे बालपणीचा काळ दर्शवते। लहान वयात अनेक वाईट सवयी लागणे, शाळा बुडवणे तसेच वाईट मित्रांची संगत अशा गोष्टींचा सामना करावा लागतो। यामुळे व्यवसाय धंद्यावर तसेच कामावर परिणाम होऊ शकतो असे सांगितले जाते। पुढचा प्रकार आहे त्याचं नाव आहे तक्षक कालसर्प योग। बघा, ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत राहू 7व्या आणि केतू 1ल्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला तक्षक कालसर्प योग असे म्हटले जाते। यामुळे आयुष्यावर मोठे परिणाम होऊ शकतात। वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे संबंध बिघडू शकतात। केतू प्रथम स्थानात असल्यामुळे आरोग्यावर देखील परिणाम होतात। या योगात भागीदारीत धंदा करू नये, धंद्यात नुकसान होऊ शकते असा सल्ला दिला जातो। यामुळे अनेक विरोधक देखील निर्माण होतात असे म्हणतात। पुढचा जो कालसर्प योग आहे त्याचं नाव आहे कर्कोटक कालसर्प योग। बघा, ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये राहू 8व्या आणि केतू 2ऱ्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला कर्कोटक कालसर्प योग असे म्हटले जाते। या योगामुळे आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कमनशिबी असल्याचा भास होऊ शकतो। यामुळे वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ घेता येत नाही असे सांगितले जाते। या कालसर्प योगामुळे मित्र फसवतात, विवाह लांबतात, आरोग्याच्या तक्रारी वारंवार निर्माण होतात असे सांगितले जाते। पुढचा प्रकार आहे त्याचं नाव आहे शंखनाद कालसर्प योग। बघा, ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये राहू 9व्या आणि केतू 3ऱ्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला शंखनाद कालसर्प योग असे म्हटले जाते। अशा व्यक्तीला त्याच्या वडिलांकडून काही समस्या उद्भवू शकतात असेही सांगितले जाते। वडिलांकडून कोणताही पाठिंबा मिळत नाही, आर्थिक नुकसान, मित्रांकडून फसवणूक इत्यादी गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं। तसेच अगदी छोटी गोष्ट साध्य करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात असेही सांगितले जाते। पुढच्या प्रकाराचं नाव आहे घातक कालसर्प योग। बघा, नावंसुद्धा कशी आहेत। ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये राहू 10व्या आणि केतू 4थ्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला घातक कालसर्प योग असे म्हटले जाते। यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात। राहू 10व्या घरात असल्यामुळे त्याला व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात। सतत नोकरी तसेच व्यवसाय बदलत राहावे लागतात। आपल्या मातृभूमीपासून दूर राहण्याची वेळ येऊ शकते असेही सांगितले जाते। यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे विषधर कालसर्प योग। तर ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये राहू 11व्या आणि केतू 5व्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला विषधर कालसर्प योग असे म्हटले जाते। या योगामुळे डोळे तसेच हृदयाचे विकार उद्भवू शकतात। लहान किंवा मोठ्या भावंडांशी असलेले संबंध बिघडतात। पैसा अत्यल्प प्रमाणात असतो। अभ्यासातील प्रगती खुंटते। अर्थार्जनासाठी घरापासून खूप दूर राहावे लागते। त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप संघर्ष असतो असेही सांगितले जाते। कालसर्प योगाच्या पुढच्या प्रकाराचं नाव आहे शेषनाग कालसर्प योग। बघा, ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये राहू 12व्या आणि केतू 6व्या घरात असून इतर सर्व ग्रह या 2 ग्रहांच्या मध्ये आले असतील तर त्याला शेषनाग कालसर्प योग असे म्हटले जाते। हा योग असलेल्या व्यक्तींना सापाचे भय सतत सतावते। काहीही कारण नसताना कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। आरोग्याच्या तक्रारी वारंवार उद्भवू शकतात। हा योग असलेल्या व्यक्तींना 2दा विवाहाचे योग असू शकतात असेही सांगितले जाते।
नुकतीच आपण कालसर्पदोषाची प्रकारानुसार माहिती ऐकली. आता कालसर्पदोष आहे ते कसे ओळखावे याबद्दल माहिती ऐकूया. तर पहा, ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले आहे, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्पदोष म्हणजे कालसर्प नावाचा योग असतो तेव्हा त्याला विविध प्रकारची संकटे येतात. कालसर्पदोषामुळे शारीरिक आणि आर्थिक अडचणी देखील येतात. काही लोकांना कालसर्पदोषामुळे मुलांशी संबंधित समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागतं. एकतर ती व्यक्ती निपुत्रिक राहते किंवा त्याचं मूल सतत आजारी असतं. कालसर्पदोषामुळे व्यक्तीची नोकरीही पुन्हा पुन्हा सुटते आणि त्याला अनेक वेळा कर्ज घ्यावं लागतं. कालसर्पदोष असल्यास विद्वान ज्योतिषाच्या सल्ल्याने त्याचे निवारण करणे खूप आवश्यक आहे. आता आपण कालसर्पदोषाची लक्षणं नेमकी काय काय असतात याबद्दलची माहिती ऐकूया. तर पहा, ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प नावाचा दोष असतो त्याला स्वप्नात अनेकदा मृत व्यक्ती दिसतात. इतकंच नाही तर कुणीतरी त्यांचा गळा दाबत असल्याचंही काही जणांना दिसतं. बघा, दुसरं लक्षण असं आहे, ज्या व्यक्तीच्या जीवनात कालसर्पदोष असतो त्याला जीवनात खूप संघर्ष करावा लागतो आणि जीवनामध्ये एकटेपणासुद्धा जाणवतो. कालसर्पग्रस्त व्यक्तीच्या व्यवसायावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो, त्यामुळे व्यवसायामध्ये वारंवार तोटा सहन करावा लागतो. याशिवाय झोपेत अंगावर साप रेंगाळताना पाहणे, साप चावताना पाहणे हे सुद्धा कालसर्पदोषाचंच एक लक्षण मानलं जातं. जोडीदारासोबत प्रत्येक विषयावर वाद, जर तुम्ही रात्री वारंवार उठत असाल तर हे देखील कालसर्पदोषाचेच लक्षण आहे. याशिवाय कालसर्पदोषाने पीडित व्यक्तीला स्वप्नामध्ये वारंवार भांडणे होतात असं दिसतं. कालसर्पदोषामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रास देखील होतो. यासोबतच डोकेदुखी, त्वचारोग इत्यादी सुद्धा कालसर्पदोषाचीच लक्षणं आहेत. आता आपण ज्योतिषशास्त्रानुसार कालसर्पदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी म्हणून कोणते अचूक उपाय करू शकतो याबद्दलची माहिती घेऊया. उपाय पहिला, कालसर्पदोष असलेल्या व्यक्तीने दररोज घरी म्हणजे आपल्या घरी शिवलिंग असेल तर घरच्या घरी किंवा शिवमंदिरात जाऊन, नाहीतर मग आजकाल बऱ्याच मंदिरांमध्ये सुद्धा शिवलिंग ठेवलेलं असतं, म्हणजे देवीच्या मंदिरात असतं, गणपतीच्या मंदिरात असतं. तर जिथे शिवलिंग असेल तिथे जाऊन तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करू शकता. मग तो पाण्याचा केला तरीही चालेल, दुधाचा करू शकता, नाहीतर मग पंचामृताचा देखील करू शकता. पण मग तुम्ही मंदिरात जाऊन जर शिवलिंगावर अभिषेक करणार असाल तर मंदिर मात्र बदलू नका. त्याच मंदिरामध्ये तुम्हाला दररोज जावं लागेल. साधारणतः 21 दिवस किंवा 41 दिवस तुम्ही ही सेवा करायची आहे. उपाय दुसरा, प्रदोष तिथीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये रुद्राभिषेक करणं लाभदायक ठरतं आणि यामुळे कालसर्पदोषाचा प्रभाव देखील कमी होतो. तिसरा उपाय, व्यक्तीने दररोज आपल्या कुलदैवताची पूजा करावी, सेवा करावी. आपल्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल, फोटो असेल, टाक असेल तर दररोज त्यांची हळदी कुंकू वाहून पूजा करू शकता. कुलदेवीची सुद्धा आणि कुलस्वामींची सुद्धा. म्हणजे कुलदेवी जी असते ती स्त्री देवता असते आणि कुलस्वामी म्हणजे पुरुष देवता असते. तर या दोघांचीही सेवा करणं कालसर्पदोष घालवण्यासाठी अनिवार्य आहे. उपाय चौथा, महामृत्युंजय मंत्राचा रोज किमान 108 वेळा जप करायचा. उपाय पाचवा, तुम्ही दररोज 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण देखील करू शकता. कालसर्प पीडित व्यक्तीने आपल्या घरात मोराची पिसं ठेवली तरीही चालतील. कालसर्पदोष पूजेचे फायदे काय होतात तर पहा, त्या व्यक्तीला जीवनामध्ये खूप आराम मिळतो. कालसर्पदोष पूजेनंतर व्यक्तीचे वैवाहिक जीवन सुखी होते. पती-पत्नींमध्ये आनंदाचे वातावरण असते. आपली सामाजिक प्रतिष्ठासुद्धा यामुळे वाढते. कुटुंबामध्ये शांततेचे वातावरण राहते. व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी संपतात आणि व्यवसाय वाढू लागतो. कालसर्पदोष पूजेमुळे नोकरदार व्यक्तींची पदप्रतिष्ठा वाढते किंवा गेलेली पदप्रतिष्ठा परत मिळते आणि त्यांची त्यांच्या पदावर प्रगती देखील होते. याशिवाय आर्थिक समस्यांपासून सुद्धा सुटका मिळते. म्हणजेच काय, आर्थिक लाभाचे योग आपल्याला कालसर्पदोष पूजेमुळे तयार होतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कुंडलीतील कालसर्प योगामुळे वारंवार वाईट स्वप्न आपल्याला पडत असतात किंवा स्वप्नामध्ये वारंवार आपल्याला सापसुद्धा दिसतात. मात्र यावर उपाय म्हणून आपण श्री विष्णूंची उपासना दररोज केली तर नक्कीच कालसर्पदोष दूर होऊ शकतो. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण 11 वेळा जप करायचा आहे.
याशिवाय गोमेद रत्न धारण करणे, नागकृती असलेली अंगठी चांदीमध्ये करून परिधान करणे, नागपंचमीचे व्रत करणे, राहू केतूचे जप करणारी अनुष्ठाने करणे असे काही उपाय केल्यास कालसर्प दोष दूर होण्यास मदत होऊ शकते. तसेच आपण गंगा गोदावरीच्या ठिकाणी जाऊन तांब्याचा किंवा चांदीचा नागनागिनीचा जोडा देखील पाण्यामध्ये अर्पण करू शकतो. अलाहाबाद म्हणजेच आताचं प्रयागराज आणि नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जाऊन पूजा अनुष्ठान केले गेल्यास कालसर्प दोष दूर होतो असे सांगितले जाते. ज्या व्यक्तींना आपल्या कुंडलीमध्ये कालसर्प आहे अशी शंका असल्यास ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन उपाय करणे हिताचे ठरू शकते. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण कालसर्प दोषावर अगदी सविस्तर माहिती घेतली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.